नमस्कार. आज आपण भगवद्गीतेतील एका विशेष श्लोकावर जरा खोलात जाऊन बोलणार आहोत. आपल्यासमोर आहे अध्याय 1 श्लोक 9. कुरुक्षेत्राच्या अगदी सुरुवातीला दुर्योधन काहीतरी महत्त्वाचं सांगतोय. काय आहे नक्की हे? चला बघूया. श्लोक असा आहे, अन्यच बहवः शूरा मदर्थे त्यक्त जीवितः नाना शस्त्रप्रहरणा सर्वे युद्ध विशारदाः. 9. तर इथे दुर्योधन बोलतोय, आपले गुरु द्रोणाचार्य आहेत त्यांच्याशी. आपल्या सैन्याबद्दल काहीतरी माहिती देतोय तो. काय अर्थ आहे यातला? अगदी. म्हणजे बघा, युद्धाची सुरुवात आहे, सैन्य समोरासमोर उभं आहे आणि दुर्योधन आपले आचार्य द्रोण आहेत ना, त्यांना आपल्या बाजूच्या योद्ध्यांची माहिती देतोय. आणि गंमत म्हणजे तो फक्त त्यांची मोजदाद नाही करत आहे, तर त्यांचं सामर्थ्य, त्यांची निष्ठा हे सगळं सांगतोय. तो काय म्हणतोय की माझ्या बाजूला असे खूप योद्धे आहेत, शूरवीर आहेत, जे नुसते पराक्रमी नाहीत, तर माझ्यासाठी म्हणजे स्वतःसाठी प्राण द्यायलाही तयार आहेत. हो, हे मदर्थे त्यक्त जीविताः म्हणजे माझ्यासाठी ज्यांनी आपल्या जीवाची आशा सोडली आहे, हे तर काय म्हणतात त्याला, खूपच म्हणजे जोरदार विधान आहे. याचा अर्थ ते फक्त लढणार नाहीत, तर मरायला पण तयार आहेत असं तो म्हणतोय. अगदी. आणि बहवः शूरा म्हणजे असे योद्धे खूपच संख्येने. यातून त्यांची निष्ठा आणि तो त्याग करण्याची तयारी दिसते खरी. बरोबर. पण एक मिनिट हा, इथे एक विचार करायला हवा. दुर्योधन हे सगळं कोणाला सांगतोय? द्रोणाचार्यांना, आपल्या गुरूंना. मग कदाचित असं असू शकेल हा की तो त्यांना प्रभावित करायचा प्रयत्न करतोय, किंवा असंही असू शकतं की स्वतःच्या मनात थोडी धाकधूक असेल, भीती असेल, आणि ती लपवण्यासाठी तो आपल्या ताकदीचा प्रदर्शन करतोय. अच्छा, म्हणजे हा फक्त एक रिपोर्ट नाहीये, तर यात एक सायकोलॉजिकल अँगल पण आहे. नक्कीच. तो बघा ना, फक्त संख्या बहवह नाही सांगत, तर त्यांचं ते टोकाचं समर्पण त्यक्त जीवितः हायलाईट करतोय. जणू काय तो सांगतोय की माझ्याकडे फक्त सैन्य नाहीये, तर स्वतःला वाहून घेणारी फौज आहे. बरोबर. बरं, त्यांच्या क्षमतेबद्दल काय म्हटलंय पुढे? नाना शस्त्रप्रहरणाः आणि सर्वे युद्ध विशारदाः असे शब्द आहेत. याचा नेमका अर्थ काय घ्यायचा? म्हणजे हे योद्धे फक्त निष्ठावान आणि संख्येने जास्त नाहीत. नाना शस्त्रप्रहरणाः म्हणजे त्यांच्याकडे खूप वेगवेगळ्या प्रकारची शस्त्र आहेत आणि ती वापरायचं कौशल्य पण आहे. ओके, म्हणजे विविध शस्त्रांनी सज्ज. हो. आणि मग सर्वे युद्ध विशारदाः म्हणजे ते सगळेच्या सगळे युद्धकलेमध्ये अत्यंत कुशल आहेत, अनुभवी आहेत. म्हणजे हे काही नौखे सैनिक नाहीयेत, तर युद्धात मुरलेले कसलेले योद्धे आहेत. म्हणजे दुर्योधन इथे एक प्रकारे आपल्या सैन्याची अशी 360 डिग्री ताकद दाखवतोय. निष्ठा आहे, संख्या आहे, चांगली शस्त्र आहेत आणि वापरायचं कौशल्य पण आहे. सगळं आहे माझ्याकडे असं तो म्हणतोय. हो ना. आणि हेच इंटरेस्टिंग आहे. द्रोणाचार्यांसमोर तो आपल्या सैन्याच्या ह्या सगळ्या बाह्य गोष्टींवर इतका जोर का देतोय? म्हणजे संख्या, शस्त्र, कौशल्य, निष्ठा, जणू काही तो एक चेकलिस्ट टिक करतोय. हे आहे, ते आहे, सगळं आहे. आत्मविश्वास दाखवतोय की सगळी तयारी झालीये. हो, तयारी तर दिसतीये. पण काय म्हणजे यात काहीतरी कमी वाटते का आपल्याला? किंवा युद्धासाठी हे पुरेसं आहे का? हीच सर खरी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. दुर्योधन कोणत्या गोष्टींबद्दल बोलतोय? ज्या मोजता येतात, ज्या दिसतात, सैनिक, शस्त्र, त्यांची कुशलता. पण जर आपण गीतेचा मोठा संदर्भ बघितला, जिथे मुख्य मुद्दा धर्म आणि अधर्म यांच्यातला संघर्ष आहे, तिथे दुर्योधनाचा हा फक्त भौतिक म्हणजे बाहेरच्या शक्तींवरचा जो भर आहे, तो काय दर्शवतो? म्हणजे तो फक्त सैन्याच्या बाह्य ताकदीवर लक्ष देतोय, पण युद्धाची जी नैतिक बाजू आहे किंवा जी आध्यात्मिक बाजू म्हणू शकतो, तिकडे त्याचं लक्ष नाहीये असं म्हणायचंय का तुम्हाला? अगदी तसंच काहीसं. तो सांगतोय की माझ्याकडे काय आहे, पण तो का लढतोय किंवा त्या लढण्यामागचं नैतिक कारण काय, यावर त्याचा भर दिसत नाहीये. आता पांडवांकडे बघितलं तर कदाचित त्यांच्याकडे एवढी मोठी किंवा तेवढीच सुसज्ज सेना नसेलही, पण त्यांच्याकडे धर्माची बाजू आहे असा त्यांचा दावा आहे. त्यामुळे दुर्योधनाचा हा श्लोक एका अर्थी त्याच्या मानसिकतेचा प्रतिबिंब आहे. तो शक्तीला महत्त्व देतोय, पण नीतिमत्तेला किंवा आंतरिक विश्वासाला कदाचित कमी लेखतोय. खरंय. म्हणजे बघा ना, एका श्लोकातून दुर्योधनाच्या व्यक्तिमत्वाचा आणि त्याच्या एकूण दृष्टिकोनाचा केवढा मोठा पैलू समोर येतोय. तो आपल्या ताकदीचं वर्णन करतोय, पण त्याच वेळी कदाचित नकळतपणे आपल्या मर्यादा पण दाखवून देतोय. अगदी. आणि इथेच मला वाटतं आपल्या श्रोत्यांसाठी एक विचार शिल्लक राहतो. दुर्योधन आपल्या सैन्याच्या बाह्य सामर्थ्यावर म्हणजे संख्या, शस्त्र, कौशल्य आणि अगदी प्राण देणारी निष्ठा
यावर पूर्णपणे अवलंबून आहे. पण विचार करण्यासारखा मुद्दा हा आहे की केवळ या बाह्य गोष्टींवर विसंबून राहणं हे युद्धाच्या किंवा कोणत्याही मोठ्या संघर्षाच्या अधिक गुंतागुंतीच्या चित्रामध्ये खरंच पुरेसं ठरतं का? म्हणजे बाह्य शक्ती आणि आंतरिक किंवा नैतिक शक्ती यामधलं संतुलन किती महत्त्वाचं असतं? हा प्रश्न हा श्लोक नक्कीच आपल्या समोर ठेवतो. यावर आपण नक्कीच विचार करू शकतो.